मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून ग्रामोदय कट्टा 2151 या सदरामध्ये उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे. त्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी जेनजी आंदोलनाच्या संदर्भात काढलेले उद्गार, केलेले विधान याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. गेल्या 1 महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्ली जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी एक मोठं जनआंदोलन उभं केलं. जेनजी आंदोलन उभं झालं आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो पेपर लीक होतो, फुटतो, त्याच्यावर कोणीतरी जबाबदारी घेऊन त्यावर कारवाई करावी आणि म्हणून माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घ्यावा या भूमिकेतनं आंदोलन केलं गेलं. आणि या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण केलं. आणि त्या दरम्यानमध्ये विद्यार्थ्यांवर, तरुणांवर, तरुणींवर पोलिसांच्या मार्फत, दिल्ली सरकारच्या पोलिसांमार्फत गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या आदेशात जो गोळीबार, अश्रुधूर झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, गनचा वापर केला आणि त्याच्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले, त्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटून वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीच्या शहरांमध्ये तसेच मोठमोठ्या शहरांमध्ये जेनजीतर्फे, कॉकरोच जनता पार्टीतर्फे आंदोलन उभे राहिले. आणि त्यामुळं सरकार कुठंतरी नमलं आणि धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा या ठिकाणी राजीनामा घेतला गेला. आणि या संदर्भामध्ये सर्वात प्रथम उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके याच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. एक राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी जी चुणूक दाखवली, त्यामुळं या जेनजी आंदोलनाला महाराष्ट्रातनं मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळाला. आणि तो विजय उत्सव 26 जुलै रोजी दिल्लीचा जंतर मंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर अवतरला असं दिसून आलेलं आहे. आणि या मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मूलभूत गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी हिंदुत्वाची भूमिका राबवत असताना बुवाबाजीलाच महत्त्व दिला, परंतु इथल्या प्रशासन व्यवस्था ठीक करण्याचं कुठलंही काम केलं नाही. सरकार म्हणून जे काही गोष्टी करणं आवश्यक असतात, गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये हिंदुत्वाचाच अवडंबर माजवला गेला, बुवाबाजी अवलंबली गेली. त्यामुळे जेनजीला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. मुलाखतीमध्ये स्पष्ट बोलताना त्यांनी सांगितलं की सरकार हे अपयशी झालेलं आहे, कुठल्याच व्यवस्थेमध्ये सरकारचं यश आहे असं काही दिसून आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या शहा मोदी सरकारवर घणाघात केला. त्यांनी शहा मोदीच्या प्रशासनावर किंवा सरकारच्या टीकेवर, सरकारच्या धोरणावर टीका करताना संघाला देखील आडेहात घेतलेला आहे. आणि या देशामध्ये धार्मिक अवडंबर माजवताना प्रशासनावर पकड ठेवणं गरजेचं आहे. हे दुसरं किंवा तिसरं स्वातंत्र्य क्रांती होती का असं म्हणत असताना उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की प्रशासनामध्ये जी बेदिलकी माजलेली आहे ते ठीक करण्यासाठी हे आंदोलन होतं. कारण शासनामध्ये बसलेली जी काही लोकं आहेत ती त्यांना दिलेलं काम करत नाही आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे. त्यांनी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये चाललेल्या कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. तसेच धार्मिकतेच्या नावाखाली ज्या प्रकारे प्रचंड स्वरूपात भ्रष्टाचार माजलेला आहे आणि याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. आपल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी सुप्रीम कोर्टाला देखील आडेहात घेतलेला आहे. कारण लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे. असं असताना सुप्रीम कोर्ट देखील योग्य ते पद्धतीनं काम करत नाही. संजय राऊत यांनी प्रशासनावर, प्रशासकीय अधिकारी, ज्या स्वयंसेवी संस्था आहेत
त्यांच्या वागण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठेतरी शासनाचा दबाव आहे आणि ते दबाव असल्यामुळं ते योग्य ते काम करत नाही, म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी देखील सरकारचा दबाव झुगारून हा काम केलं पाहिजे. मग त्यांनी ईडी, सीडी, CBIचा वापर करून विरोधी पक्ष लोकांनाच नेस्तानाबूत करण्याचं मध्ये सरकार मशूल आहे असं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेवर लक्ष देता किंवा अंतर्गत समस्या सोडवण्यामध्ये लक्ष देताना आपल्या मंत्रालयाचा वापर करताना या ठिकाणी विरोधी पक्षचे सरकार तोडण्यामध्ये जास्त लक्ष असल्याचं या ठिकाणी स्पष्ट करून गृहमंत्री अमित शहा यांना देखील लक्ष केलं. त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना देखील लक्ष करताना सांगितलं की विरोधी पक्ष नेते या ठिकाणी कमकुवत ठरले आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं. प्राथमिक ज्या वेळेला हे झेंजीचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला कुठल्याच विरोधी पक्षाने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही. काँग्रेसने देखील हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही आणि त्या ठिकाणी संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष देखील झेंजी आंदोलनाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष देखील कमकुवत ठरल्याचं त्यांनी या ठिकाणी मान्य केलं. असं जरी असलं की कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर ज्या पद्धतीनं तरुण एकत्र आले आणि सरकारच्या दडपशाहीच्या विरुद्ध या ठिकाणी आंदोलन केलं गेलं, या आंदोलनाला सर्वात प्रथम उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच स्वतः जातीनं ते जंतर मंतरवर गेले आणि त्यामुळे झेंजीच्या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीला एक राजकीय बळ मिळालं. त्यानंतर ममता दिदी पश्चिम बंगालच्या त्यांनी याला आंदोलन सपोर्ट केला आणि केजरीवालचे संजय सिंग जे खासदार आहेत यांनी सपोर्ट केला आणि भीम आर्मीचे जे काही चंद्रशेखर रावण आहे यांनी आंदोलनाच्या दरम्यान योग्य तो तरुणांना सहभाग केला. प्रारंभिक या आंदोलनाला सहभाग होणार नाही. प्रारंभिक हे आंदोलन कुठेतरी BJPची बी टीम म्हणून आहे असं काँग्रेसला वाटलं, परंतु नंतर जो काही विक्राळ स्वरूप घेतला त्या विक्राळ स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हलून गेलं. या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अस्तित्वात राहील या आंदोलनात सिद्ध झालं आणि उद्धव ठाकरे यांनी योग्य त्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये लगेच उडी घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरून गेली. जर उद्धव ठाकरे यांनी योग्य तो समयसूचकता दाखवली नसती तर या आंदोलनाला देशव्यापी असं महत्त्व आलं नसतं. पण उद्धव ठाकरेने ज्या पद्धतीनं झेंजीच्या आंदोलनाला कॅचअप केलं आणि तेच आंदोलनाच्या माध्यमातून आता ते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता आंदोलन आता हे अत्यंत कौतुकास्पद आहे. तशाच प्रकारे आता बिहारमध्ये देखील आंदोलनाला प्रबल असं यश मिळत आहे. त्या ठिकाणी असलेले विरोधी पक्ष नेते आता जागृत झालेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पार्टी एक्सपोज झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचं जे काही हिंदुत्वाचा नारा आहे आणि देशामध्ये फूट निर्माण करण्याचा जो काही प्रकार आहे तो आता या माध्यमातून आता मिटणार आहे. लोक जागृत झालेले आहेत, झेंजी जागृत झालेला आहे. हिंदू मुस्लिम या नॅरेटिव्ह खाली आता कुठल्याही प्रकारची लोक येणार नाहीत असं देखील उद्धव ठाकरे यांनी या वेळेला व्यक्त केलं. आता पुढची वाटचाल 2.5 वर्षा सरकारच्या विरुद्ध असंतोष राहतो का हे काही थोड्या दिवसात दिसून येणार आहे. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत आता मतभेद निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. तसे धर्मेंद्र प्रधान हे RSSचे आणि त्यांनी शिक्षण प्रणालीमध्ये केलेला बदल आणि पंतप्रधान मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला केल्यामुळे आता RSS हे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाची मागणी करताय का हे आता दिसून येणार आहे. काही असो, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे या देशामध्ये लोक जागृत झाली आणि सरकारच्या दडपशाहीला आता लोक घाबरणार नाहीत आणि आंदोलनात सहभाग घेतील असे एक चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.